नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा एका मिनी व्लॉगमध्ये. मी आरती आणि आज आपण चाललेलो आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे शनी शिंगणापूर. तिथे आपण आज दर्शनासाठी चाललेलो आहोत. आज मन फार प्रसन्न होतं शनी शिंगणापूरला निघताना. शनी शिंगणापूर असं एक ठिकाण आहे जिथे घराला एकही दरवाजा नाही, कारण इथे शनी महाराजांवर अढळ विश्वास आहे. इथे कधी चोरी होत नाही. रस्त्यात आम्ही रस पिण्यासाठी थांबलो होतो. रस घेतला आणि पुन्हा आपल्या शनी शिंगणापूरच्या रस्त्याला लागलो. तुम्ही बघू शकता एक मस्त छान शनी शिंगणापूरची देवस्थानची कमान आलेली आहे. आणि इथे पोहोचताच आम्हाला आम्ही फूल वगैरे पूजेचं जे साहित्य असतं ते आम्ही घेतलेलं होतं. ते काका आम्हाला माहिती सांगत होते. आतमध्ये आल्यानंतर इथे सुंदर अशी लिहिलेली एक मंत्र लिहिलेली एक पाटी. ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. इतकं सुंदर वाटलं हे वाचून मला. आणि मंदिरामध्ये एवढं प्रशस्त वातावरण होतं आणि एवढं प्रसन्न वाटत होतं. भयंकर गर्दी होती कारण शनी अमावस्या असल्यामुळे, पण खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत होती. इकडे एक कमान आहे, आतमध्ये गाभारा. राईट साईडला आपल्याला प्रसाद घेण्यासाठी आहे, तेल घेण्यासाठी. इथे आतमध्ये आत्ता तुम्ही जे बघताय ते एक खांबा आहे छोटासा. तिथे आपण रोटीचं एक हार वाहिलेला आहे आणि एक काळं वस्त्र ते पूजेमध्ये असतं ते आपण दिलेलं आहे. त्यानंतर आपण इथे तेल घातलेलं आहे. इथे हे तेल गाळून घेतलं जातं आणि टँक आहे खाली. तेच तेल शनी शिंगणापूर शनीच्या देवावर असं पडतं, ते वाहिलं जातं. एवढं सुंदर आणि एवढं प्रसन्न वाटत होतं. हा प्रसाद आपण दर्शन झाल्यानंतर मागे मिळतो. हे जे आहे तुम्ही बघताय ते खांब आहे, नवग्रह खांब असं म्हणतात. साईडला त्याला 9 ग्रह आहेत आणि ग्रहांवर पूर्ण नाव आहे त्यावर, बुध गुरु. असं प्रकारे आम्ही दर्शन घेऊन छानपैकी जोगेश्वरी मिसळ येताना आम्ही थांबलेलो होतो आणि त्यांनी मिसळ घेतली आणि मी भेळ घेतली आणि परतीच्या प्रवासाला मी पेट पूजा करून निघालो. कसा वाटला ब्लॉग छोटासा ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक